है। गेंदबाजी मार्ग पर पहली गेंदबाजी की जिम्मेदारी जिसके मात्र दी गई है सिद्धार्थ के ऊपर दी गई है। सिद्धांत सलाम की जोड़ी लेकर दोनों ही बल्लेबाज। स्ट्राइक पर हर्ष, नॉन स्ट्राइक पर योगेश, दोनों ही बल्लेबाज सलाम की जोड़ी लेकर मैदान के अंदर। डिसीजन हमारे तक पहुंचा है। मैच की शुरुआत, पहला बॉल स्विच हिट। यहाँ पर लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, कवर के बाहर गेंद को उछाला है। शाहरुख से वहां पर मौजूद है। एक रन कंप्लीट कर लिया है। जी हाँ, इस एक रन की मदद से टीम के स्कोर का खाता खुल चुका है, यानी टीम का खाता जरूर खुल चुका है रन की मदद से। सिद्धांत एक जबरदस्त इथे मात्र दोन्ही खेळाडूंमध्ये जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. सिद्धांत पवार आणि योगेश बनबे लोकल खेळाडू. इथे मात्र स्लोवर चेंडू आणि लेगच्या दिशेने तटविला चेंडू. डिक्लेअर्सने चेंडू जातोय, कारण एकाच टीमला बिलॉंग करतात. ऑल कुर्तडेसाठी हे दोन्ही खेळाडू खेळत असतात. इथे मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. संघर्ष युवा प्रतिष्ठान वर्सेस RV11 या दोन्ही संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. पहिलं षटक घेऊन आलाय तो सिद्धांत पवार उर्फ बावा पवार. पुन्हा एकदा योगेश बनबे. बघूया, इथे मात्र स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. लेगच्या दिशेने तटविला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय प्रतीक गुरव यांच्याकडून. आणि एका धावेसाठी पुन्हा एकदा अजूनही पॉवर प्लेचं षटक चालू आहे. कोणतीही हार्ड हिटिंग पाहायला मिळत नाही. आणि चॉकलेट बॉय तो म्हणजे हर्ष सुर्वे, जो आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध आहे. पाहायचंय कशा प्रकारे सामना करतो. इथे मात्र ब्लॉक होलमध्ये चेंडू, रनआउटचा चान्स, परंतु थोडीशी मिसफील्ड होते आणि एक धाव वसूल केले हर्ष सुर्वे याने. एक धावेवरती संघ पुढे सरकतोय. धाव संख्या झाले आमचे स्कोरर भाऊ सांगतायत 5. पुन्हा एकदा इथे मात्र ओरपीत चेंडू पाहायचंय काय घडतंय, काय बिघडतंय. आणि बिग बिग असा षटकार योगेश बनबे याच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. निश्चितच या षटकाराची रील्स व्हायरल होणार आहे. योगेश काळजी करू नको, जबरदस्त हिटिंग पाहायला मिळते योगेश बनबे याच्याकडून. एक जबरदस्त कॉमेंटेटर प्रसाद आलिम याचं इथे आगमन झालेलं आहे. त्याने सुद्धा पहिल्यांमध्ये येऊन आपला सुमधुर आवाज आम्हाला ऐकवायचा आहे. प्रसाद आलिम. बावा पवार पुन्हा एकदा इथे मात्र लेगच्या दिशेने तटविला चेंडू. पाहायचंय किती धावा मिळत आहे. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते शाहरुख याच्याकडून. आणि 4 धावांसाठी एक जबरदस्त कमबॅक केलाय योगेश बनबे याने. षटकार आणि चौकार वसूल केलाय. संघाचं धावफलक हलतं ठेवलंय. धाव संख्या झाले 15. पहिलं पॉवर प्लेचं षटक, चांगलं षटक पाहायला मिळालंय. धाव संख्या झाले 15. आपण पाहतोय संघर्ष युवा प्रतिष्ठान वर्सेस RV11 या दोन्ही संघांमध्ये लढत पाहायला मिळते. एकीकडे आहे सिद्धांत पवार, एकीकडे आहे रोहन चाळके. पाहूया काय घडतंय. हॅलो 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 हॅलो. इथे मात्र आता मात्र गोलंसाठी आलाय तो म्हणजे गणेश भाटकर. आणि स्ट्राईकला आहे तो हर्ष सुर्वे. हॅलो मामा भाचे. हॅलो. इथे मात्र गणेश भाटकर वर्सेस हर्ष सुर्वे लोकल खेळाडू. आणि या मॅच साठी मी निमंत्रित करतो प्रसाद आलिम. एक जबरदस्त हॅलो 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 हॅलो.
ते मात्र चांगला चेंडू इथे मात्र उडवला देखील जातोय. पहिला गेलं तर झेलचा प्रयत्न असेल, बघूयात झेल होतोय का. शाहरुख नाही, इथे मात्र झेल पकडला मित्रांनो. नक्कीच पाहिला गेलं तर मोठा धक्का इथे मात्र आपल्याला बसताना पाहायला मिळतोय. म्हणजेच काहीतरी इथे मात्र माघारी परतावा लागेल यावेळेला. हर्ष सुर्वे बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का, मोठा हादरा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आतापर्यंत पाहिला गेलं तर 17 धावा. नक्कीच मित्रांनो आपण बघतोय एक रंगतदार सामना इथे आपल्याला पाहायला मिळतो सर्व क्रिकेट रसिकांना. मित्रांनो आपण बघतोय श्रीराम भाटकर कडून आयोजित भाटकर कडून प्रीमियर लीग BPL च्या माध्यमातून आपण जोडले गेलो सर्व. इथे मात्र पाहिला गेलं तर नक्कीच मोठमोठे खेळाडू आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यातच आपल्याला एक मोठा सितारा इथे मात्र दाखवताना पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर रोहन चाळके आता मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, कारण की पाहिला गेलं तर या संघाचा आयकॉन खेळाडू आहे रोहन चाळके. धन्यवाद प्रसाद. निश्चितच कमिटीचे आपले सुधाकर आगरे यांचं आगमन झालेल्या पॅव्हेलियनमध्ये, तर त्यांचं आपण स्वागत करूया. निश्चितच मनमुरादपणे या सामन्यांचा आनंद लुटायचा आहे. बॅक टू द प्रसाद. येस, थँक्यू. नक्कीच पुन्हा एकदा बोलणार आहोत या नेक्स्ट ओव्हरकडे. बघूयात पाहिला गेलं तर गणेश भाटकर जो मात्र एक चांगला खेळाडू आहे, परंतु आता मात्र मित्रांनो चांगला बॅटल असेल, कारण की पाहिला गेलं तर रोहन चाळके सारखा एक नामवंत असा खेळाडू आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. रोहन चाळके बघूयात कशा प्रकारे इथे मात्र कमाल करतोय, धमाल करतोय, हे मात्र बघण्यासारखं असेल मित्रांनो. पाहिला गेलं तर या मॅचसाठी समालोचक असतील ते म्हणजे शानिब दाऊद. एक चांगला आवाज इथे आपल्याला ऐकायला मिळतोय, हिंदी कॉमेंट्री असेल. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल इथे मात्र पाहिला गेलं तर सन्मान दिला जातो मित्रांनो. क्रिकेटमध्ये मान सन्मान खूप महत्वाचा असतो. रोहन चाळके एक मोठा खेळाडू आहे, त्याने इथे मात्र नक्कीच उदाहरण दिलंय. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सन्मान दिला गेलाय. पुढचा चेंडू आपल्याला बघूयात कशा प्रकारे फेस करताना पाहायला मिळतोय. रोहन चाळके इकडे तिथे मात्र क्षमता असताना नक्कीच पाहायला मिळते. बघूयात पुढचा चेंडू असेल, पण त्याला पार केला, चेंडू फेकला गेलाय, इथे मात्र स्लोवर केला गेलाय. गणेश भाटकर चतुर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र काय या वेळेला मात्र पाहायला गेलं तर इथे मात्र हलक्या हाताने चेंडू फेकला गेला. नंतर काय इथे मात्र चेंडू फिरकवला गेला आणि इथे मला वाटतं निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पाहायला गेलं तर कुठेतरी दडपणाखाली आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय फलंदाज रोहन चाळके, परंतु मित्रांनो त्याच्याकडे ताकद आहे. बघूयात कशा प्रकारे इथे मात्र सामना करतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल, गणेश भाटकर चेंडू फेकला गेला, इथे मात्र पुन्हा एकदा काय रॅपिड वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पाहायला गेलं तर नक्कीच लगातार 4 चेंडू इथे मात्र निर्धाव फेकले गेले. आता मात्र पूर्णपणे आपल्याला दबावात पाहायला मिळतोय फलंदाज रोहन चाळके, परंतु गणेश भाटकर बद्दल काय मित्रांनो बोलत तर एक चांगली बॉलिंग करतोय आपल्या संघासाठी गणेश भाटकर. पुन्हा एकदा बघणार आहोत. नेक्स्ट बॉल असेल, रोहन चाळकेला इथे मात्र जागेवरती ठेवलंय. नक्कीच पुन्हा एकदा इथे मात्र रोहन चाळके ऐकणार नाहीये मित्रांनो. या वेळेला मात्र रोहन चाळकेच्या बॅट मधून येतोय मोठा फटका, चेंडूला पाठवून दिलाय 6 धावांसाठी. 6 धावांच्या माध्यमातून इथे धावसंख्या झाली आहे 23 धावा. षटक क्रमांक या वेळेला 2 समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतोय 23 धावा. नक्कीच पाहायला गेलं तर एक मोठा सामना आपल्या भेटीला येतोय मित्रांनो. पाहायला गेलं तर संघर्ष युवा प्रतिष्ठान वर्सेस RV11 या दोन संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच साथी समालोचक असतील शानिब दाऊद सर, यांना देखील मी आता विनंती करेन की आपण या षटकाची कमेंट्री करायची. नक्कीच आपण मित्रांनो याच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून एक चांगला आवाज ऐकायला मिळतोय. नक्कीच tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या आपण लाईव्ह बघतोय. त्याचे देखील मी सरचे स्वागत करेन या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू शानिब सर. थैंक यू प्रसाद सर. जी हाँ, मराठी का एक बुलंद आवाज़ हमारे साथ माइक्रोफोन पर जुड़ा जा चुका था. अक्सर मैं जहाँ भी कमेंट्री के लिए जाता हूँ तो प्रसाद आलिम सर मेरे साथ जुड़े रहते हैं. हर वक्त मेरे साथ ही कमेंटेटर रहते हैं प्रसाद आलिम सर. इनका ही मैं तहे दिल से शुक्रिया करता हूँ. अंतिम गेंद पर जरूर लंबा स्ट्रोक देखने मिला. षटकार के लिए गेंद को भेजा. रन संख्या की अगर बात करें तो 23 रन, 23 रन अभी तक बनाए जा चुके. गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार सिद्धांत दाखिल हुआ है. अपनी टीम की तरफ से जरूर तीसरी ओवर और अपनी तरफ से दूसरी ओवर लेकर दाखिल हुआ है. सिद्धांत के ऊपर विश्वास दिखाया गया है. स्ट्राइक पर अगर देखने जाएंगे योगेश ब्लॉक होल में गेंद डाली थी, जड़ में गेंद डाली थी, स्ट्राइक को रोटेट करने की कोशिश की है लेकिन असफलता मिलती हुई, रन आउट मिलता हुआ. विकेट क्रमांक अगर देखने जाएंगे तो दूसरा बैक टू द पवेलियन.
नवीन बल्लेबाज मैदान के अंदर प्रवीण पवार दाखिल हुआ है। इसके ऊपर विश्वास दिखाया गया है। स्ट्राइक पर एक हार्ड हिटर बल्लेबाज यानी कि रोहन साल के। नॉन स्ट्राइक पर अभी प्रवीण दाखिल हुआ है। गेंदबाजी मार पर सिद्धांत, जिसके ऊपर विश्वास दिखाई गई है। और दोस्तों ये क्रिकेट की अलग कहानी है और हर एक खिलाड़ी अपना परफॉर्मेंस एक 100% देना चाहता है। क्रिकेट को अनिश्चित गेम कहा जाता है, कहीं भी कुछ भी हो सकता है और इसकी अलग कहानी है दोस्तों। और इस भाटकर कौर प्रीमियर लीग की यह अलग कहानी है। अगली गेंद लेकर इस बार फुल टॉस गेंद थी, धीमी गति की गेंद थी, कट किया है, वहां पर एक रन कंप्लीट कर लिया। दूसरे की मांग करके देखना होगा, एक रन पे समाधान मानना पड़ेगा। एक रन की मदद से रन संख्या आगे बढ़ेगी, 24 रनों पर जा पहुंची है। जहां अक्सर कहा जाता है कि लोगों को तलब होगी इश्क की, हमें तो तलब है सिर्फ और सिर्फ क्रिकेट की। देखना होगा अब स्ट्राइक पर प्रवीण, नॉन स्ट्राइक पर रोहन, गेंदबाजी मार पर सिद्धांत तैयार। अगली गेंद लेकर लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, कनेक्ट नहीं हुआ है, बैट बॉल का संपर्क नहीं हुआ है, लेकिन इशारा हमारे तक जरूर पहुंचा है। वाइट यानी कि लेग स्टंप के बाहर गिन गई है। एक अंकित रन मिलेगा। एक रन की मदद से रन संख्या धीरे धीरे आगे सरकेगी, वो 25 रनों पर जा पहुंची है। फिर से एक बार प्रवीण तैयार, लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, कवर के अंदर गेंद को कैच करके देख रहा होगा। एक रन कंप्लीट किया है, दूसरे की मांग जरूर की थी, लेकिन एक रन पे समाधान मानना पड़ेगा। और इस एक रन की मदद से रन संख्या आगे जा रही है, वो 26 रनों पर जा पहुंची है। ये और एक रन ये बहुत अहमियत रखता है जब मुकाबला अंतिम ओवर में अंतिम गेंद पर आता है और जब एक गेंद में एक रन की जरूरत होती है, तब इस एक रन की अहमियत समझती है। देखना होगा फिर से एक बार सिद्धांत तैयार, गेंदबाजी बार पर स्ट्राइक पर एक हार्ड हिटर बल्लेबाज इस पंच से कृषि में का यानी कि रोहन साल के, जिसके माध्यम से कमाल की बल्लेबाजी देखने मिलती है हर एक प्रतियोगिता में। वही रोहन साल के ब्लॉक होल में गेंद डाली थी, वाटर बॉल, लेकिन इशारा हमारे तक जरूर पहुंचा है। नो बॉल का फ्री हिट का इशारा। जी हाँ, इसका फायदा उठाना पड़ेगा क्योंकि ये फ्री हिट गेंद है, यहाँ पर होशियारी जरूर चलानी होगी। अंपायर हमारे सूरज चौहान सर और सुहास वाटकर। बिग हिट, हवा में है गेंद, जेल का खतरा है, लेकिन व्हाट अ कैच। यहाँ पर देखिए फ्री हिट था, इसका फायदा उठाया था। सिंगल रन मिलेगा, एक रन मिलेगा, एक रन जुड़ा जाएगा। फिर से एक बार एक रन की मदद से रन संख्या आगे बढ़ रही है। 2 रन मिलेंगे, सॉरी माफ करा। 29 रन, 29 रनों पर स्कोर गार्ड जा पहुंचा है। सिद्धांत अपने ओवर की अगली गेंद लेकर आने वाले अगर देखने जाएंगे तो दोस्तों और 2 गेंदें शेष है। ये दूसरा मुकाबला मैदान के अंदर सिल्वर डब्बे की गेंद रखी थी, जी हाँ, विकेट करने का प्रयत्न किया था, फिर से एक बार कनेक्ट नहीं हुआ है। कमाल की गेंदबाजी है सिद्धांत की, वाह काबिल तारीफ गेंदबाजी है। अभी तक अगर देखने जाएंगे तो ज्यादा रन अपने ओवर में नहीं खर्च किए। सिद्धांत की कमाल की गेंदबाजी मैदान के अंदर देखने मिल रही है और अपनी टीम के लिए अच्छी कामगिरी करते हुए नजर आ रहे हैं। इस बार भी देखिए, इस बार भी देखिए, विकेट की अपील किए, विकेट की अपील किए। डॉट बॉल आता हुआ, कोई रन नहीं, कोई नुकसान नाही। जर का मित्रांनो तुम्ही बघितला गेला असाल तर या षटकामध्ये नक्कीच युवा स्पोर्टचे मालक म्हणजेच काय तर प्रवीण पवार हे ते ओनर होते युवा स्पोर्टचे रत्नागिरीतील। आणि जर का विचार केला तर जो बॉलिंगसाठी आपण बघितला होता तो म्हणजे सिद्धांत पवार, या युवा स्पोर्टचा ब्रँड अँबॅसेडर आपल्याला पाहायला मिळाला होता। आणि जो आता बॅटिंग करतोय तो म्हणजे रोहन चाळके, हा देखील ब्रँड अँबॅसेडर आहे। म्हणजेच काहीतरी ते मात्र आपल्याला संपूर्ण युवा टीमचीच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते, युवा स्पोर्टची टीम आपल्याला पाहायला मिळाली या षटकाच्या इथे मात्र पाहायला गेलं तर माध्यमातून। सिद्धांत पवार असेल, प्रवीण पवार असतील आणि रोहन चाळके असतील। पुन्हा एकदा बोलणार आहोत मॅच मध्ये पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 षटकं इथे मात्र समाप्त झाले। 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतोय 29 धावा, 29। पुन्हा एकदा पाहायला गेलं तर आता मात्र षटक क्रमांक या वेळेला 4था असेल, मला वाटतं मयांक पवार आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते। बॉलिंग मार्कवरती सामना करेल आता मात्र प्रवीण पवार, बघूयात कशा प्रकारे इथे मात्र सामना करतोय, बघण्यासारखं असेल कारण की खूप इथे मात्र धावसंख्या कमी झाली आहे। आतापर्यंत 3 षटकं संपले, धावसंख्या 29 आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा बघणार आहोत
पहिला चेंडू असेल चौथ्या षटकातला. धावाला स्टार्टिंग केली आहे, पंचांना पार केला, चेंडू फेकला गेला. इथे मात्र चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता, परंतु इथे मात्र या चेंडूवरती हलक्या तरी घेऊन काढलाय. मला वाटतं इथे फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. नक्कीच रोहन चाळके आता मात्र आपल्याला स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत पहिला गेला तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 30 धावा. पुढे एकदा पुढचा चेंडू असेल, मयांक पवार. बघूयात काय होतंय. यावेळेला रोहन चाळके स्ट्राईक वरती आता पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहायला गेला तर यावेळेला मिस फिल्डिंग होती आहे साईच्या माध्यमातून. तर दरम्यान इथे एक धाव यावेळेला चोरीला गेली आहे. नक्कीच पाहायला गेलं तर मोठा हिट करायचा होता, परंतु इथे चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या आपण बघतोय 31 धावा. यानंतर होणारा सामना असेल मित्रांनो, लक्ष असू द्यात, सामना असेल तो म्हणजेच भाऊ 11 वर्सेस मानिक 11. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स जवळ यायचंय लवकरात लवकर. विनंती असेल दोन्ही संघनायकांना. पुन्हा एकदा बोलणार आहोत मॅच मध्ये. मयांक पवार असेल, नेक्स्ट बॉल, चेंडू फेकला गेलाय. युवा स्पोर्टचे मालक आपल्याला पाहायला मिळते आहे. इथे मात्र कमाल धमाल करताना पाहायला मिळते आहेत. म्हणजेच काय तर या चेंडूवरती इथे मात्र षटकार येतोय. नक्कीच 6 धावा इथे मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. 6 धावांच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्ड वरती 37 धावा, 37. नक्कीच जर का विचार केला तर पहिला गेलं तर या स्पर्धेमधला या त्यांचा पहिला षटकार असेल. युवा स्पोर्टचे मालक म्हणजेच काय तर आपल्याला बघतोय मित्र म्हणजेच प्रवीण पवार यांच्या माध्यमातून पहिला षटकार लगावताना आपल्याला पाहायला मिळाले होते. आता मात्र पाहायला गेलं तर मयांक पवारवरती कुठेतरी आपल्याला प्रेशर पाहायला मिळेल, कारण की एक उभरता सितारा आहे, परंतु नक्कीच त्याच्याकडे अनुभव चांगला आहे. परंतु आता बघूया कशा प्रकारे कमबॅक करतोय. नक्कीच पहिला गेलं तर नेक्स्ट बॉल असेल, या वेळेला फेस करणार असतील ते म्हणजेच प्रवीण पवार आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय श्रीराम भाटकर कोण आयोजित BPL भाटकर कोण प्रीमियर लीग आपण बघतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, चेंडू फेकला गेला. इथे फटका जरूर बसला मित्रांनो. पाहायला गेलं तर बघूयात काय होतंय. आणि इथे मात्र झेल देखील ड्रॉप झालाय. राहुल गुरव तिथे होते आपल्याला पाहायला मिळतात, परंतु त्यांच्या माध्यमातून इथे मात्र झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. त्या दरम्यान काय तर 2 धावा इथे मात्र चितेच्या चपळाईने पूर्ण केल्यात. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे तब्बल 39 धावसंख्येवरती 39. नक्कीच इथे मात्र जीवनदान मिळालंय. जीवनदान क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतंय. राहुल गुरव हे देखील एक चांगले प्लेअर आहेत, परंतु त्याच्याकडे चूक झाली आहे. पुन्हा एकदा जर का पाहायला गेलं तर या मॅच साठी पंच असतील ते म्हणजेच मेन पंच आपण बघतोय सूरज चव्हाण. स्क्वेअर लेग पंच आपण बघतोय सुभाष बॅटकर या गावातील. पुन्हा एकदा बोलणार आहोत. नेक्स्ट बॉल, चेंडू फेकला गेला. इथे मात्र पुन्हा एकदा या वेळेला मात्र चांगला फटका, व्हॉट अ शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला पाठव दिलाय नदीमध्ये. म्हणजेच काय तरी ते मात्र 6 धावा मिळत आहेत. 6 धावांच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्ड वरती 45 धावा. नक्कीच प्रवीण पवार यांची बॅट आपल्याला तळपताना नक्कीच पाहायला मिळते. नक्कीच जीवनदान त्यांना मिळालं होतं, परंतु इथे मात्र चांगला त्यांनी फायदा उठवलाय. नक्कीच मी आधीच तुम्हाला बोललो होतो, एक मोठं नाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामधलं. प्रवीण पवार सारखं एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते, परंतु या मैदानावरती त्यांनी आतापर्यंत कमाल धमाल केली आहे. 2 मोठे फटके आपल्याला त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत. आतापर्यंत पाहिला गेला तर धावसंख्या आपण बघतो स्कोरकार्ड वरती 45 धावा. मित्रांनो आपण ही संपूर्ण स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून घरबसल्या देखील बघू शकतो. तरी ही जी स्पर्धा घरबसल्या देखील बघतायत त्यांचं देखील मी इथे सहर्ष स्वागत करतो tenniscricket.in च्या माध्यमातून, या BPL च्या माध्यमातून. मित्रांनो चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण बघतोय नक्कीच भाटकर कोण प्रीमियर लीगचा हा मोठा थरार 2025 हा नक्कीच मोठा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सामना क्रमांक 2 आपण बघतोय. पुन्हा एकदा बोलणार आहोत. मयांक पवार कुठेतरी येते मात्र आपल्याला प्रेशरवरती पाहायला मिळेल, कारण की या षटकामध्ये आपल्याला 2 मोठे फटके पाहायला मिळाले होते. पुन्हा एकदा प्रवीण पवार आपले इथे मात्र छाप सोडताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या वेळेला मात्र चांगला चेंडू होता, परंतु इथे नक्कीच चेंडूवरती वेग इथे मात्र धारण केला गेला मयांकच्या माध्यमातून, आणि तदनंतर पाहायला गेलं तर इथे एकेरी धाव मिळेल. नक्कीच पाहायला गेलं तर मयांक पवारकडे अनुभव थोडा कमी असेल, परंतु एक चांगला गोलंदाज आहे. इथे मात्र षटक क्रमांक 4 इथे मात्र संपतंय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्ड वरती 46 धावा. नक्कीच ओव्हर टू शानिप सर. ब्रेक होतोय. एक जबरदस्त हार्ड हिटिंग पाहायला मिळाली होती प्रवीण पवार यांच्या माध्यमातून, कारण त्यांना एक जीवदान मिळालं होतं, त्याचा त्यांनी फायदा उठवलेला आहे.
क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. आणि आता नवीन गोलंदाज दाखल झालाय, तो म्हणजे सूरज मयेकर. शेवटचं षटक पाहायला मिळेल सूरज मयेकर आणि चांगली फलंदाजी
आदरणीय भाऊजी जोशी यांचे इथे आगमन झाले, त्यांचे देखील मी कमिटीतर्फे स्वागत करतो. भाऊ जोशी आपण स्थानापन्न व्हायचं आहे कमेंट्री बॉक्समध्ये आणि आपण या मॅचचा आनंद घ्यायचा आहे नक्कीच. यानंतरचा होणारा सामना भाऊ 11 वर्सेस माणिक 11 या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळणार आहे. एकीकडे आहेत विशाल कांबळे, एकीकडे आहेत प्रणित नागवेकर आणि हा टॉस घेण्यासाठी मी आमंत्रित करतो या गावचं एक जबरदस्त नेतृत्व उमेशजी भाटकर साहेब नक्कीच जर का मित्रांनो बघितला गेला तर इथे संघर्ष युवा प्रतिष्ठान वर्सेस आपण बघतोय RV 11 या दोन संघांच्या माध्यमातून. हॅलो, निश्चितच ते एक जबरदस्त असे देखणं आयोजन नियोजन आणखी जबरदस्त असं पॅव्हेलियन मध्ये आपण बघतोय. तर सुंदररित्या असे हे सील्ड्स ठेवलेले आहेत, विजेता चषक तर ते देण्यात आलेले आहेत ते म्हणजे आणि तसंच यावर्षी ऍड ऑन एक चषक आहे तो म्हणजे प्लेअर ऑफ द BPL 2000 प्लेअर हा किताब देण्यात आलेला आहे कैलासवासी विठोबा रामचंद्र भाटकर यांच्या स्मरणार्थ श्री अजित रामचंद्र भाटकर यांच्याकडून अजित विठोबा भाटकर यांच्याकडून देण्यात आलेला आहे. तर सर्वांचे धन्यवाद. निश्चितच खूप चांगले स्पॉन्सर्स आहेत आपल्याकडे. आता वळूया मॅचकडे. मी विनंती करतो प्रसाद आणि दाऊद यांना की हा भार सांभाळायचा आहे. चलिए क्षेत्र दल से सजा कर लीजिए. सलामी की जोड़ी भी इधर के दाखिल हो चुकी है. एक तरफ सिद्धांत तो दूसरी तरफ गणेश भाटकर दाखिल हुए. सलामी की जोड़ी लेकर मैदान के दाखिल हो चुके हैं.
नक्कीच आता जर का विचार केला तर विजयासाठी मला वाटतं 11 चेंडू आणि 12 धावांची आपल्याला नक्कीच आवश्यकता पाहायला मिळते. बघूयात काय होतं. प्रवीण पवार आपल्याला बॉलिंग मार्गवरती पाहायला मिळते. नक्कीच पाहायला गेलं तर गणेश हा वैयक्तिक 15 चेंडू आणि 34 धावांवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका लगावला गेलाय. हर्ष सुर्वे झेल घेईल का? इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. त्यानंतर काय तर इथे मात्र चेंडूला पाठव दिलाय 4 धावांसाठी. गणेश भाटकरच्या नावाचं वादळ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतंय. धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेलं तर 55 आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच गणेश भाटकर हा वैयक्तिक तिथे मात्र 38 या धावसंख्येत खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रवीण पवार नेक्स्ट बॉल असेल. या वेळेला बघूयात काय होतंय. गणेश भाटकर मोठा फटका येतोय का? पंचर पार केला, चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र पुन्हा एकदा इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लेगच्या मध्ये पाहायला गेलं तर इथे मात्र 2 धावांनी इथे मात्र धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत 57 आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पाहायला गेलं तर गणेश भाटकर आणि सिद्धांत पवार यांची जोडी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली होती. नक्कीच अजून देखील तीच जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच षटक क्रमांक 14 चालू असताना पाहायला मिळत आहे. परंतु गणेश इथे मात्र कमाल धमाल करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र पुन्हा एकदा आता मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न करेल का हर्ष सुर्वे? आता मात्र झेल इथे मात्र टिपला गेलाय. नक्कीच इथे मात्र जर का सर्वांना खेळी आवडली असेल तर गणेश साठी एकदा जोरदार मित्र टाळ झाले पाहिजे. त्याच्या प्लेयर साठी चांगली बॅटिंग केली आहे या सामन्यामध्ये. पाहायला गेलं तर वैयक्तिक मला वाटतं 38 धावांची खेळी केली आहे. त्यामध्ये 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते उत्तुंग असे. आणि इथे मात्र माघारी परतना पाहायला मिळतोय. नक्कीच पाहायला गेलं तर आता नक्कीच आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये येऊन इथे मात्र पोहोचवलंय. नक्कीच गणेश भाटकर इथे मात्र माघारी परतना पाहायला मिळते. परंतु आता मात्र नवीन आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय. शाहरुख आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आतापर्यंत पाहायला गेलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 57 धावा. नक्कीच प्रवीण पवारकडे तेवढी क्षमता आहे. परंतु मित्रांनो आता मात्र सामना कुठेतरी नक्कीच या संघाच्या माध्यमातून झुकलेला पाहायला मिळतोय. नक्कीच पाहायला गेलं तर बॅटिंग करणारा संघ आता तो आहे तो म्हणजेच संघर्ष युवा प्रतिष्ठान. चांगला संघर्ष केला या सामन्यामध्ये. नक्कीच आपलं वर्चस्व गाजवून ठेवलंय. नक्कीच बावाचा हा संघ चांगली बावाने इथे मात्र चांगली खेळी केली आहे. त्याचप्रमाणे गणेश भाटकर देखील बरसला आजच्या या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा पडणार आहोत. शाहरुख आपल्याला नवीन पाहायला मिळतोय. फलंदाज असेल शाहरुख. बघूयात काय होतंय. शाहरुख खुशी आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती. पुन्हा एकदा प्रवीण पवार इथे मात्र कमबॅक करून देतोय का हे देखील बघण्यासारखं असेल. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल. या वेळेला बघूयात काय होतंय. चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र स्लोअर होता. झेलचा प्रयत्न होता परंतु या वेळेला मात्र झेल ड्रॉप झालाय. त्यानंतर काय तर इथे मात्र जितूने हा चेंडू अडवला. दरम्यान इथे एक धाव या वेळेला चोरीला गेली आहे. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 58 धावा. म्हणजेच काय तर अजून देखील विजयासाठी मला वाटतं 5 धावांची इथे मात्र गरज असेल. पुन्हा एकदा सिद्धांत पवार बघूयात विनिंग शॉट षटकाराने खेळतोय का हे देखील बघण्यासारखं असेल. कारण की तो मात्र भन्नाट फॉर्म मध्ये आहे. या हंगामध्ये पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर या वेळेला बावा आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. जो मात्र नक्कीच 2 षटकारांनी खेळतो या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा चेंडू फेकला गेला. इथे मात्र या वेळेला मात्र मोठा हिट करायचा होता परंतु इथे मात्र चांगला वेगवान चेंडू पाहायला मिळाला प्रवीण पवार यांच्या माध्यमातून. आणि इथे मात्र दरम्यान एक धाव चोरीला गेली आहे. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्ड वरती 59 धावा. नक्कीच पाहायला गेलं तर षटक क्रमांक या वेळेला 14 संपलंय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 59 धावा. म्हणजेच काय तर आता मात्र येणारे चेंडू बाकी असतील 6 आणि विजयासाठी मला वाटतं 3 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 3 धावा. बघूया तिथून पुढे कोणता चमत्कार होतोय काय. कारण मित्रांनो क्रिकेट असा खेळ आहे एक जोपर्यंत अखेरचा चेंडू पडत आहे तोपर्यंत आपला निर्णय काय कळत नाही. सॉरी माफ करा. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. 62 धावा जमवल्या गेल्या होत्या आणि 63 धावांची गरज होती. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. माफ करा. पुन्हा एकदा बोलणार आहोत मॅच मध्ये. बघूयात काय होतंय. रंगत इथे मात्र चढताना पाहायला मिळते. रोमांचकारक सामना आपल्याला पाहायला मिळतो. विशाल कारकलकडे इथे मात्र संपूर्ण जबाबदारी असेल. बघूयात काय होतंय. 6 चेंडू आणि 4 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. सिद्धांत पवार सारखा एक धडाकेबाज फलंदाज आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. बघूयात काय होतंय. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय षटकामधला 55 पार केला. चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र मोठा फटका लगावलाय. सिद्धांत पवारचा ब्रँडेड फटका चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा बार. चेंडू परार षटकार. इथे मात्र पहिल्या गेलं तरी या षटकाराने सामना जिंकलाय तो म्हणजे संघर्ष युवा प्रतिष्ठान संघ. नक्कीच पहिला गेला तर इथे एक मोठा सामना रंगताना पाहायला मिळाला होता. संघर्ष युवा प्रतिष्ठान वर्सेस आपण बघत होतो तो म्हणजेच RB11 हा संघ. नक्कीच प्रथमतः बॅटिंग करत असताना RB11 संघाने 62 धावा जमवल्यात आणि 63 आव्हान ठेवलं होतं. आणि ते मात्र पाहायला गेलं तर या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला तो संघ असेल तो म्हणजे संघर्ष युवा प्रतिष्ठान संघ. नक्कीच एक चांगली खेळी केली आहे.
या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅचचा जो मानकरी ठरतोय त्याचं नाव आहे गणेश भाटकर ठरतो या सामन्याचा सामनावीर. जबरदस्त ऑलराऊंड प्रदर्शन. बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव टाकले होते आणि आपली एक जबरदस्त बॅटिंग शैली गणेश भाटकर याच्याकडून पाहायला मिळाली आणि